करण्यासारखं आहे. अजित पवारांची भेट घेतली, काय सांगितलं दादांना? दादांना मी सांगितलं की मला राहायला घर नाही, म्हणजे मी असं दुसऱ्यांच्या जागेवर राहतो, मला म्हणजे जागा बी नाही आमची, म्हणजे राहायची सोय करा, म्हणजे आमच्या घराबिराची, आणि मला सपोर्ट केलं, मी पुढं ऑलिम्पिक बी खेळू शकेल. काय म्हटलं दादांनी, आज काय सांगितलं? हो दादा म्हणले जेव्हा तुला मदत लागन नक्की मला येऊन भेट, मी मदत करतो बोलले. किती वर्षांपासून कुस्तीचा सराव करतो? तर मी 5-6 वर्ष झाले संदीप बाप्पा बोंडेच्या तालिमीत आहे, लोणीकनमध्ये, जनता राजामध्ये त्यांच्यापासून. हो. आता काय पुढचं स्वप्न काय आहे तुझं? आता तर तुला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. किती वर्षाखालच्या वयोगटामध्ये तू खेळलेला? अंडर 17 मध्ये. अंडर 17. हो. दडपण आलं होतं का दादांना भेटून? नाही, थोडीफार आता भीती वाटणच एवढे मोठे माणसाला. म्हणजे ते दादा कडक शिस्तीचे आहेत ते ऐकलं. तर थोडीफार वाटणच भीती आता, मी काय गपची बसलो ते जास्त काय बोलला नाही. म्हणजे दादांनी सपोर्ट केला म्हणायचं? हो, बोलले दादा म्हणले तुला मदत लागल तर मला येऊन भेट, म्हणले मी करतो म्हणले. काय आता पुढचं स्वप्न काय आहे तुझं? काय काय करायचं? पुढचं स्वप्न माझं ऑलिम्पिक सर. ऑलिम्पिकसाठी जर मला सपोर्ट जर भेटला ना तर मी नक्कीच ऑलिम्पिक खेळू शकेन. ऑलिम्पिक खेळण्यासाठी काय काय मदत तुला लागणार आहे की त्या मदतीच्या जोरावरती तो ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळू शकतो असं तुला वाटतं? की मला सपोर्ट भेटला पाहिजे, म्हणजे मला म्हणजे खायचं प्यायचं, म्हणजे त्याने मला असं पूर्ण माझं खर्च बिर्च बघितलं पाहिजे. हो, आमची एवढी परिस्थिती नाही. पाहतोय की हा सनी फुलमाळी सांगतोय की अजित पवारांची भेट घेतलेली आहे. अजितदादांनी सांगितलेलं आहे की लागेल ती मदत जी आहे ती केली जाईल. मात्र तो सांगतोय की आम्हाला पुण्यामध्ये राहायला स्वतःची जागा नाही, स्वतःचं घर नाही, घर जे आहे ते बांधून देण्यात यावं अशी प्रतिक्रिया आपण पाहतो की सनी फुलमाळीने दिल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विकी सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.